तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय, कसा आहे घटनाक्रम बघूयात। तर 17 मे रोजी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल झाला। सासू, नणंद आणि नवरा शशांकची कोठडीत रवानगी करण्यात आली। 26 एप्रिलपर्यंत तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। गुन्हा दाखल होताच हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसले। हगवणे कोल्हापूर आणि पवना डॅम परिसरात गेल्याची सुद्धा माहिती मिळाली। तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेटमध्ये हगवणे दिसले होते। हगवणे पितापुत्रांचा हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारल्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आला। सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केलं। आज पहाटेच हगवणे पितापुत्राला स्वारगेट परिसरातून अखेर अटक झाली। हगवणेंना बावधन पोलीस ठाण्यात आणलं गेलं आणि दोघांनाही आता दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे।